शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रभूनं दिलेल्या ह्या सुवर्ण संधीचा उपयोग करून आपण उपासना करूया. उपासना प्रभूच्या हातात देऊया. प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करत आज तुझ्या सानिध्यामध्ये येतो. आम्ही तुझे ऋणी आहोत की तू आमच्यावर प्रेम करून आम्हाला ही संधी दिलेली आहेस तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची. बापा, आम्ही या संधीचा उपयोग करून घेत असताना आमच्याबरोबर राहा. आम्ही मनापासून खरेपणानं आत्म्यानं तुझी उपासना करावी यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभुदेवा, आजच्या आपल्या वचनामधून तू आमच्याशी बोल आणि तुझं वचन ऐकल्यानंतर आम्ही ते आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात आचरणात आणावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. आम्हाला चांगली स्मरणशक्ती दे, आम्हाला सद्बुद्धी दे आणि प्रभुदेवा, आम्ही आमच्या जीवनाद्वारे तुझं नाव उंचवावं यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभुदेवा, आजची उपासना आशीर्वादित कर. तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. जे सर्व ह्या उपासनेमध्ये सहभाग घेत आहेत, जे ही उपासना अटेंड करत आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभूकडे आपण उपासना सोपवून दिलेली आहे. तो आपल्याला आशीर्वाद देणार आहे ही खात्री आहे. चला काही गीतं गाऊया, त्याची उपकार स्तुती करूया. शरण सबसे प्यारी है. ऐ खुदा तेरी शरण सबसे प्यारी है. तेरे बिना हर पल यहाँ अधूरा लगता है, अधूरा लगता है. तेरी शरण में कितने लोग आते जाते हैं. कोई आता कोई जाता, कोई भूल जाता. ले चल मुझे तू वहीं जीवन की राहों पर. मिट्टी हूँ मैं, कुछ भी नहीं. तेरे हाथों की ऐ खुदा तेरी शरण सबसे प्यारी है.
मुसाफिरों को तू ढूंढ लाता है, टूटे हुए दिल तेरी शरण में खुशियाँ पाते हैं। उन आंसुओं को लेकर तू एक गीत बनाता है, जीवन सफर में वो गीत हम गुनगुनाते हैं। ऐ खुदा तेरी शरण सबसे प्यारी है, तेरे बिना हर पल यहाँ अधूरा लगता है, अधूरा लगता है। यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे, यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू, जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे, भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। कभी यीशु है साथ तुम्हारे, डरना नहीं तुम कभी, यीशु है साथ तुम्हारे। चाहे हो मुश्किल जितनी भी राह, यीशु है पास तुम्हारे। चाहे हो मुश्किल जितनी भी राह, यीशु है पास तुम्हारे। यकीन करो भरोसा रखो यीशु के वचनों पे, यकीन करो भरोसा रखो यीशु के वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा वो
जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। यीशु बुलाता तुम्हें, जीना नहीं पापों में तुम, यीशु बुलाता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह, यीशु बताता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह, यीशु बताता तुम्हें। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा वो नए रास्ते। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। प्रियजनो, ह्या गीतांमधून तुम्हाला आशीर्वाद मिळाला असेल अशी आशा आहे. आता प्रभूचं वचन वाचूया. औंध पुणे येथून सिस्टर शैलजा घाटगे प्रभूचं वचन वाचण्यासाठी आपलं पुढारीपण करतात. स्तोत्र 81 1 ते 16 वचनं आपण वाचूया. देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा. मंजूळ वीणा व सतार वाजवा. शुक्ल प्रतिपदेस, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा. कारण हा इस्रायलासाठी नियम आहे. हा याकोबाच्या देवाचा निर्बंध आहे. तो मिसर देशावरून गेला तेव्हा त्याने योसेफ वंशात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमिला. ज्याला मी ओळखिले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले. ते असे की मी त्याच्या खांद्यावरील भार काढिला आहे, त्याच्या हातातला हारा दूर केला आहे. तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडविले. मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले. मरीबाच्या जलाजवळ मी तुला पारखिले. अहो माझ्या लोकांनो, ऐका, मी तुम्हास बोध करीतो. हे इस्रायला, तू माझे ऐकशील तर बरे होईल. तुला अन्य देव नसावा. तू परक्या देवाच्या पाया पडू नकोस. मीच तुला देव परमेश्वर आहे. मीच तुला मिसर देशातून बाहेर काढले. तू आपले तोंड चांगले उघड
म्हणजे मी ते भरीन. परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही, इस्रायलाने माझे ऐकले नाही. यामुळे मी त्यास त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले. ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले. माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गांनी चालेल तर बरे होईल. मी तेव्हाच त्यांच्या वैराचा मोड करीन, त्यांच्या शत्रूवर मी आपला हात चालवीन. परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील आणि ते सतत धाकात राहतील. मी त्याला गव्हाचे सत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन. येथे शास्त्रपाठ संपतो. शैलजाताई, तुम्ही प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं. अगदी तत्परतेनं हे शास्त्रवाचन आमच्याकडे पाठवलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतामधून आपल्याला परिचित असलेले हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून पहिल्या क्रमांकापासून गीत गाण्याला सुरुवात केलेली आहे. मागच्या वेळेस आपण 1 क्रमांकाचं गीत गायलं आणि 3च कडवे आपण गायले, कारण 7 कडवे आहेत. तर 4थ्या कडव्यापासून पुढे आज आपण गाणार आहोत. आपण सर्व मिळून गाऊया आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. परम पवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा, प्रभात समयी मंगल गीते करितो आम्ही तव धावा. परम पवित्रा सर्वसमर्था परम पवित्रा, अंधकार जरी मनुजा पुढती पसरावा, पापमया दृष्टी सतयाच्या दर्शन लाभन तव व्हावा. परम पवित्रा सर्वसमर्था, पवित्र तरी तू पुणे तुझ्या विण, पवित्र न जगी गवसावा. प्रेम बलाने पावित्र्याने सदा पूर्ण तू विश्वधवा. परम पवित्रा सर्वसमर्था, परम पवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा. भूस्वर्गी सागरी तुझ्या ह्या कृती गाताती तव नावा. परम पवित्रा सर्वसमर्था, परम पवित्रा दया सागरा, पराक्रमाचा तू ठेवा. व्यक्तित्रय तव एक परी तू, तव महिमा आम्ही गावा. परम पवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा. प्रभात समयी मंगल गीते करितो आम्ही तव धावा.
परम पवित्रा सर्व समर्था. आपण प्रार्थना करूया आणि आपलं दान आपण परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, तो आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस. तुझे अनेक आशीर्वाद तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवास देतोस. तुझ्या विश्वासूपणाबद्दल, चांगुलपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत अल्प असं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. आणि प्रभू, या दानाचा उपयोग तुझं नाव अधिक लोकांना गाजवण्यासाठी, तुझ्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होण्यासाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि जे प्रत्येकजण हा संदेश ऐकत आहेत त्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये तुझे मोठे आशीर्वाद आणण्यासाठी प्रभू, या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. इथून पुढच्या दिवसामध्ये प्रभू, आम्ही तुझ्यावर अधिक प्रेम करावं, तुझी सेवा करावी, प्रार्थना करावी, दान द्यावं, यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. तुझ्या वचनाचा आम्ही अभ्यास करत असताना प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. या दिवसांमध्ये आम्ही विशेष रीतीनं प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास करत असताना प्रभू, यामध्ये दडलेली महान सत्य तू आम्हाला प्रगट कर. तुझी आज्ञा आम्हाला समजू दे आणि तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आणि देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? मी कसा दिसतोय? आता मला पुष्कळ बरं वाटतंय. माझी औषधं अद्याप चालू आहेत, परंतु प्रभूनं मला स्पर्श केला आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांबद्दल मी मनापासून तुमचे उपकार मानतो. प्रभू कृपा पुरवत आहे. अशक्तपणा आहे तरीसुद्धा प्रभू सहाय्य करत आहे. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो आणि तुम्हा सर्वांचे तुमच्या प्रार्थनांबद्दल, उत्तेजनाबद्दल मनापासून उपकार मानतो. गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये ईशवाणी केंद्र, रामवाडी नगर रोड या ठिकाणी महाराष्ट्र ख्रिश्चन लीडर्स कमिटी ही एक संघटना आहे. त्या कमिटीची सभा भरली होती 2 दिवस, 27 आणि 28 ऑगस्ट. आणि त्या सभेमध्ये मला थोडा वेळ भाग घेता आला. रेव्हरंड सुज्ञान बनसोड, जे लीड्स आउटरीचचे डायरेक्टर आहेत, नागपूरमध्ये असतात, त्यांनी प्रामुख्यानं ही सभा आयोजित केली होती. आणि महाराष्ट्रातून जवळजवळ 45 पालक आणि पुढारी या सभेसाठी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्व मंडळांच्या आणि संस्थांच्या पालकांना आणि पुढाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी ही संस्था, ही समिती काम करते. आणि नोव्हेंबरमध्ये 17 ते 21 मिशन इंडिया नागपूर या ठिकाणी एक फार मोठी कॉन्फरन्स या समितीतर्फे भरवण्यात येत आहे. त्याच्या तयारीसाठी आम्ही 2 दिवस प्रार्थनापूर्वक विचारविनिमय केला. आणि जे सर्व उपस्थित होते त्यांनी फार सुंदर प्रतिसाद या सभांसाठी दिलेला आहे. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो. वैयक्तिकरित्या मला अनेकांची सहभागिता मिळाली, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. विशेषतः रेव्हरंड BG मोरे, जे क्राइस्ट चर्च KDC कोल्हापूरचे पाळक साहेब आहेत. त्यांची खूप वर्षांनी भेट झाली. UTSMमध्ये ते आणि त्यांची पत्नी थिओलॉजीचा अभ्यास करत असताना ते माझे विद्यार्थी होते. प्रभूनं त्यांना मंडळांमध्ये मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. बिशप्स कॉमिसरी म्हणून कोल्हापूर डायसमध्ये त्यांच्यावर जबाबदारी होती. तर खूप आनंद वाटला, त्यांची भेट झाली.
त्यानंतर रेव्हरंड डी.बी. समुद्रे, ब्रदर दीनानाथ कदम या 3 प्रमुख पुढाऱ्यांबरोबर मी चर्चा केली. आणि तुम्हाला माहीत आहे की मी लँगहॅम फेलोशिप, लँगहॅम प्रीचिंग या संघटनेमध्ये मी स्वयंसेवक म्हणून काम करत असतो, कोऑर्डिनेटर म्हणून महाराष्ट्रामध्ये. आणि हा जो दृष्टांत पवित्र शास्त्रावर आधारित संदेश देण्याचा प्रभूने आम्हाला दिलेला आहे त्याविषयी मी शेअर केलं. आणि या 3 सेवकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि ते म्हटले की आमच्या भागामध्ये, कोल्हापूरमध्ये आम्ही आमच्या सर्व पालकांसाठी, पुढाऱ्यांसाठी हे सेमिनार अरेंज करायला आम्हाला आनंद वाटेल आणि जवळजवळ 50 पुढारी येऊ शकतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आणि मला खूप आनंद वाटतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्याविषयी आम्ही चर्चा करू आणि लवकरच हा कार्यक्रम घेऊ. तर लँगहॅम प्रीचिंगच्या या सेवेसाठी सुद्धा आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. माझे UBSचे क्लासमेट रेव्हरंड थॉमस जेकब, जे मुंबई डायसिसचे एक सिनियर पास्टर आहेत, त्यांची भेट झाली. चर्च ऑफ द नाझरीनचे डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट रेव्हरंड पवार, ज्यांच्यावर महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात अशी फार मोठी जबाबदारी आहे, आणि त्यांच्याबरोबर मला वेळ घालवता आला आणि खूप मला उत्तेजन मिळालं की नाझरीन चर्चचं काम किती वाढत आहे. कोल्हापूर भागामध्ये, गोव्यामध्ये, गुजरातमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या नवीन मंडळ्या स्थापन करत आहेत आणि ते ऐकून मला खूप आनंद वाटला. आणि नाझरीन चर्चच्या पालक वर्गासाठी सुद्धा आम्हाला लँगहॅम प्रीचिंगच्या सभा आयोजित करता येतील ही मला आशा आहे. पुढच्या रविवारी आपण टीचर्स डे सेलिब्रेट करणार आहोत. 5 सप्टेंबरला टीचर्स डे असतो, परंतु आपण रविवारच्या दिवशी भेटतो, भक्ती असते, तर त्या दिवशी आपण टीचर्स डे सेलिब्रेट करणार आहोत. आणि माझी इच्छा आहे की काही गेस्ट स्पीकर्सनी त्यामध्ये बोलावं, काही पाहुणे, वक्ते, सेवक, सेविका, तर त्यांनी त्यामध्ये संदेश द्यावा यासाठी योजना करत आहोत. तर त्यासाठी सुद्धा आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. माझी इच्छा आहे की अनेक टीचर्सनी यामध्ये सहभागी व्हावं. तुम्ही गाणी गाऊ शकता, तुम्ही प्रार्थना करू शकता, तुम्ही शास्त्रवाचन करू शकता. वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला जे काही करायची इच्छा असेल या भक्तीमध्ये, टीचर या नात्यानं जर तुमची इच्छा असेल की आपण सहभागी व्हावं, तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा. आणि मंगळवार किंवा बुधवारपर्यंत जास्तीत जास्त जर तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग आम्हाला पाठवलं तर त्याचा समावेश पुढच्या रविवारच्या भक्तीमध्ये आम्हाला करता येईल. तुम्हाला कदाचित हे माहीत असेल की मी जे आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपचे सभासद नाहीत किंवा कोणत्याही प्रकारे या भक्तीमध्ये भाग घेत नाहीत, त्यांना सहसा आम्ही बोलवत नाही. माझे अनेक मित्र आहेत, फार चांगले सेवक आहेत, फार सुंदर संदेश ते देतात, परंतु ते आपल्या सहभागितेमध्ये नाहीत. त्यामुळे मी सहसा आपल्या ग्रुप बाहेर कोणाला बोलवत नाही. आपल्या ग्रुपमध्ये देवाचे अनेक सेवक आहेत, अनेक अभिषिक्त आहेत, अनेक अतिशय गिफ्टेड असे सेवक सेविका आहेत आणि त्यांचाच उपयोग आपण जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपल्यावेळी कोणाला जर संदेश द्यायची इच्छा असेल कधीही, कृपा करून माझ्याशी संपर्क करा आणि मला आवडेल तुम्हाला या भक्तीमध्ये सहभागी करून घ्यायला. आजच्या आपल्या मननासाठी जो शास्त्रभाग वाचण्यात आला तो स्तोत्र 81 यामधून वाचण्यात आला. आणि शास्त्र वाचन करण्यासाठी आपल्याला सिस्टर शैलाजा घाटगे आणि ब्रदर विजय विस्पुते यांनी मदत केली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि फार उत्तम गोष्ट म्हणजे मी त्यांना सांगितलं आणि सिस्टर शैलाजा यांनी त्याच रात्री त्यांचं शास्त्रभाग वाचन मला पाठवलं आणि ब्रदर विजय विस्पुते यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे फार लवकर या दोघांनी प्रतिसाद दिला आणि खूप आनंद वाटतो. अशा प्रकारे अतिशय उत्स्फूर्तपणे आणि तत्परतेनं आपण सर्व यामध्ये सहभागी होता, मदत करता. मागच्या रविवारी ब्रदर पराग खंडागळे आणि सिस्टर रेबेका रफायल यांनी शास्त्रवाचन केलं. त्या दोघांचाही मी आभारी आहे. आपण प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास करत आहोत, परंतु सुरुवातीच्या मननासाठी मी स्तोत्र निवडलेले आहेत. त्या स्तोत्रावर आपण एक 5 मिनिटं विचार करू आणि त्यानंतर आपल्या मुख्य विषयाकडे आपण वळणार आहोत. स्तोत्रसंहिता 81 हे आपल्यासाठी वाचण्यात आलं. त्याचं टायटल मराठीमध्ये काय आहे? देवाचा चांगुलपणा व इस्रायलाचा बंडखोरपणा. पहिल्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा, याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. देवाच्या सामर्थ्याचं गुणगान करा. आणि आज आपण देव आणि सामर्थ्य याविषयी विचार करणार आहोत. सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा, मंजूळ विणा व सतार वाजवा.
सुरावर गायला पाहिजे. बेसूर नाही गायचं चर्चमध्ये. 4थ्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता असं म्हणतो, कारण हा इस्रायलासाठी नियम आहे, हा याकोबाच्या देवाचा निर्बंध आहे. स्तुती आणि आराधना करणं हे देवानेच आम्हाला सांगितलं आहे. हा नियम आहे आपल्यासाठी. हे काय ऑप्शन नाही. जमलं तर करा, शक्य असेल तर करा असं नाही. आम्हाला देवाची स्तुती करायलाच हवी. आणि मग इस्रायल लोकांसाठी देवानं काय केलं त्याचं वर्णन आपण 5व्या वचनापासून पुढे पाहतो. 8वं वचन, अहो माझ्या लोकांनो ऐका, मी तुम्हाला बोध करतो. हे इस्रायला, तू माझे ऐकशील तर बरे होईल. देव पुन्हा आणि पुन्हा इस्रायल लोकांना सांगतो की मी तुम्हाला बोध करतो, पण तुम्ही जर ऐकाल तर बरं होईल. आज आमच्या मंडळांमध्ये ही स्थिती नाही का? देवाच्या वचनातून देवाचे सेवक दर रविवारी वेगवेगळ्या मंडळांमध्ये देवाचं वचन गाजवत असतात, परंतु आम्ही त्याला प्रतिसाद देतो का? आम्ही देवाचं वचन ऐकतो का? कदाचित आपण हे पाहिलं असेल की काही काही मंडळांमध्ये तरुण गाणे गातात आणि त्यानंतर निघून जातात. देवाचं वचन ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. देवाचं वचन महत्वाचं नाही. फक्त स्तुती आराधना करणं म्हणजे आपण देवासाठी फार मोठी गोष्ट केली असा त्यांचा गैरसमज असतो. फक्त स्तुती आराधना पुरेशी नाहीये. देव जेव्हा त्याच्या वचनाद्वारे आमच्याशी बोलतो त्यावेळेस ते वचन ऐकणं, तो बोध ऐकणं आणि त्याला प्रतिसाद देणं हे सुद्धा महत्वाचं आहे. 10व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वर म्हणत आहे, मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिस्र देशातून बाहेर काढले. परमेश्वरानं इस्रायल लोकांसाठी काय केलेलं आहे याची आठवण तो पुन्हा करून देत आहे. आणि आम्हाला सुद्धा त्याची गरज आहे. देवाने माझ्यासाठी महत्कृत्य केले आहेत. देवाने मला आजारातून उठवलं आहे. देवानं मला वेगवेगळ्या संकटामधून बाहेर काढलं आहे. देवाने माझं संरक्षण केलं, मला पुरवठा केला, मला आशीर्वाद दिला. या सर्व गोष्टींची आठवण आपण करणं, त्याची जाणीव ठेवणं हे किती महत्वाचं आहे. आणि मग परमेश्वराचं अभिवचन काय आहे? तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरेन. देवाची इच्छा आहे की आम्हाला भरपूर द्यावं, पण त्यासाठी आम्हाला तोंड उघडायची गरज आहे. त्याचा अर्थ काय? देव आम्हाला जे काही देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी आम्ही उत्सुक असलं पाहिजे. देवाची इच्छा आहे की त्याच्या वचनाद्वारे आमचं जीवन भरून टाकावं, परंतु आम्हाला वेळ आहे का? आम्ही त्यासाठी तयार आहोत का? खरोखर मनापासून आमची इच्छा आहे का की देवानं आम्हाला भरावं? देवाचं अभिवचन इस्रायल लोकांना काय आहे? तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरेन. परंतु पुढचं वचन काय सांगतं? परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही, इस्रायलाने माझे ऐकले नाही. आज आमच्या मंडळांची स्थिती हीच नाही का? कितीतरी सुंदर सुंदर देवाचे सेवक सुंदर सुंदर वचनं आमच्याकडे आणतात, परंतु आम्ही त्याला प्रतिसाद कसा देतो? आम्ही ऐकत आहोत का? आम्ही देवाची वाणी ऐकत आहोत का? आम्ही देवाचं ऐकत आहोत का? इस्रायल लोकांप्रमाणेच आम्ही सुद्धा बंडखोर आहोत. किती देवाचं वचन जरी ऐकलं तरी सुद्धा आमच्या जीवनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही, अशी आमची स्थिती आहे का? पहा, यापुढे प्रभू किती भयंकर गोष्ट सांगतो. यामुळे मी त्यास त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले, ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले. ही अतिशय भयंकर परिस्थिती आहे. आम्ही आपल्या दुराग्रहाप्रमाणे वागणं, आपल्या संकल्पाप्रमाणे चालणं हे आम्हाला नाशाकडे घेऊन जाणार आहे. आणि आज मंडळांमध्ये अनेकांना हे माहीतच नाही. त्यांना असं वाटतं त्यांच्या इच्छेप्रमाणे ते जगतात, त्यांच्या मनाप्रमाणे ते जगतात. मंडळीमध्ये कदाचित त्यांचा अधिकार चालतो. मंडळीमध्ये आपापलं मत पुढं रेटण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत आणि त्यांना असं वाटतं, पहा मी किती यशस्वी आहे, पहा मी विजयी झालो. देव कदाचित त्यांच्याकडे पाहून म्हणतो, तुम्ही आपल्या दुराग्रहाप्रमाणे चालत आहात, तुम्ही आपल्या संकल्पाप्रमाणे चालत आहात. माझे संकल्प हे देवाचे संकल्प असतीलच असं नाही. आम्ही देवाच्या संकल्पाप्रमाणे चालत आहोत का? देवाच्या आज्ञा आपण पाळत आहोत का? देवाच्या वचनाप्रमाणे आमचं जीवन आम्ही घडवत आहोत का? हा प्रश्न आम्हा सर्वांना स्वतःला विचारायची गरज आहे. जे पाळक आहेत, सेवक आहेत त्यांना, जे सर्वसाधारण सभासद आहेत, जे एल्डर्स आहेत, वडील आहेत, सर्वांना हा प्रश्न स्वतःला विचारायची गरज आहे की मी माझ्या दुराग्रहाप्रमाणे तर चालत नाही ना? मी स्वतःच्या संकल्पाप्रमाणे तर जीवन जगत नाही ना? प्रभू म्हणतो, माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. हा प्रभू खंत व्यक्त करतो. इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरं होईल. आज अनेक मंडळांची साक्ष काय आहे?
आम्ही देवाच्या मार्गाने चालत आहोत का? जर माझे लोक माझे ऐकतील, तर इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. आणि मग परमेश्वर काय करेल? मी तेव्हाच त्यांच्या वैऱ्यांचा मोड करेन, त्यांच्या शत्रूवर मी आपला हात चालवेन. हे परमेश्वराचं अभिवचन आज इस्रायल लोकांसाठी आहे आणि देवाच्या लोकांसाठी आहे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. आणि मग शेवटलं वचन 16, मी त्याला गव्हाचे सत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करेन. परमेश्वराचं अभिवचन इस्रायल लोकांसाठी हे आहे, मी तुला गव्हाचं सत्व खाऊ घालेन. आज आम्हाला सगळ्या अन्नामध्ये भेसळ आढळते, नाही का? अशी कोणतीही गोष्ट नाही की ज्याच्यामध्ये भेसळ होत नाही. औषधांमध्ये सुद्धा भेसळ होते, साखरेमध्ये, मिठामध्ये, मसाल्यांमध्ये, दुधामध्ये. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, त्याच्यामध्ये भेसळ होते. परंतु परमेश्वराचं वचन हे खरं सात्विक अन्न आहे, गव्हाचं सत्व. देवाचं वचन हे आम्हाला गव्हाचं सत्व आहे. आणि आज तुम्हाला आणि मला प्रभूमध्ये जर वाढायचं असेल, प्रभूमध्ये आम्हाला बलवान व्हायचं असेल, तर आम्हाला या गव्हाच्या सत्वाची, परमेश्वराचं निर्भेळ वचन आज आम्हाला हवं आहे. त्या वचनावर आपण स्वतःचं पोषण करत आहोत का? देव म्हणतो, पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करेन. द हनी फ्रॉम द रॉक. आमचा रॉक, आमचा पहाड कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो आम्हाला तृप्त करेल. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठीच आला की त्यानं आम्हाला आमच्या पापांपासून मुक्त करावं, देवाची आणि आमची ओळख व्हावी, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला खऱ्या अर्थानं तृप्त करतो. या जगातील गोष्टी आम्हाला तृप्त नाही करू शकणार. आम्ही कितीही मिळवला पैसा, कितीही जगातील सुख मिळवली, तरीसुद्धा आम्ही कधीच तृप्त होणार नाही. परंतु परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आम्हाला तृप्त करतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आम्हाला तृप्त करतो. पवित्र आत्मा त्याच्या फळांनी आम्हाला तृप्त करतो. आम्ही त्याच्यावर अवलंबून आहोत का? हे थोडंसं मनन होतं, परंतु आपल्या मुख्य विषयाकडे आपण आता वळणार आहोत. आपण प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास करत आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो. आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले, व जो अधोलोकी गेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. मागच्या वेळेस आपण एका शब्दावरच विचार केला, मी विश्वास धरतो, मी विश्वास धरते, आय बिलीव्ह. आणि विश्वास धरणं म्हणजे काय हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न केला, कारण हा आपला विश्वासाचा मतांगीकार आहे. आपण आपला विश्वास जर प्रगट करत आहोत, तर विश्वास म्हणजे काय हे समजून घेण्याचा आपण मागच्या रविवारी प्रयत्न केला. आणि खरं म्हणजे या प्रेषितांच्या मतांगीकारमधलं पहिलं आर्टिकल किंवा पहिला मुद्दा तो आपण आता पाहणार आहोत. आणि इंग्रजीमध्ये जे आहे त्या प्रकारे आपण ते पाहणार आहोत. गॉड द फादर ऑलमायटी, सर्व शक्तिमान देव जो पिता. थोडंसं मागे पुढे आहे मराठीमध्ये, पण तो इंग्रजीमध्ये गॉड द फादर ऑलमायटी. तर आपण त्या क्रमानेच विचार करणार आहोत. सर्वप्रथम देव. आम्ही म्हणतो आमचा देवावर विश्वास आहे. त्याचा अर्थ काय? आम्हाला हे कसं सिद्ध करता येईल की आमचा देवावर विश्वास आहे? आम्हाला लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये मायक्रोस्कोप खाली असं एखादी गोष्ट घालून त्या ठिकाणी देवाची तपासणी करता येईल का? नाही. सायंटिफिकरित्या कदाचित आम्हाला हे सिद्ध करता येणार नाही. जरी पुष्कळ सायंटिस्ट आहेत जगामध्ये, पुष्कळ ख्रिस्ती विश्वासणारे शास्त्रज्ञ आहेत, वैज्ञानिक आहेत, ते विज्ञानाच्या द्वारे आम्हाला कदाचित हे सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करतील.
परंतु खरोखर प्रयोगशाळेमध्ये आम्हाला देव कोण आहे हे सिद्ध नाही करता येत. कारण आपण सुरुवातीलाच काय म्हटलेलं आहे की आम्ही विश्वास धरतो. आम्ही विश्वासाने हे सिद्ध करतो की परमेश्वरावर माझा विश्वास आहे. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की देवावर माझा विश्वास आहे, त्यावेळेस ती एखादी संकल्पना आहे, तो एक विचार आहे, ते एक तत्वज्ञान आहे, या प्रकारे आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही. परंतु तो आमचा वैयक्तिक अनुभव आहे. आमच्या अनुभवातून देव कोण आहे हे आम्ही सांगू शकतो. केवळ कोणीतरी आम्हाला सांगतं म्हणून आम्ही विश्वास ठेवत नाही, परंतु माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये देवाचा अनुभव मी घेतलेला आहे आणि म्हणून मी देवावर विश्वास ठेवतो. जगामध्ये असे अनेक लोक आहेत की ते म्हणतात की होय, काहीतरी शक्ती आहे, होय, कोणीतरी निर्माता आहे, आणि अशा प्रकारे अत्यंत मोघम असा विचार देवाशी केला होता. परंतु बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये देवाचं जे चित्र आपल्याला आढळतं तो अत्यंत वैयक्तिक असा आमचा परमेश्वर आहे. काही धर्मांमध्ये परमेश्वराचं जे वर्णन आहे तो निर्गुण निराकार आहे. त्याचा काही आकार नाही, पाण्याप्रमाणे तो आहे. ज्या ठिकाणी ते पाणी जातं त्याचं जे काही बॅकग्राऊंड असेल, जे काही रंग असेल, तो रंग त्या पाण्यामध्ये आपल्याला दिसेल. परंतु परमेश्वर असा नाही आहे. परमेश्वराची ओळख आम्हाला वेगळ्या माध्यमातून होऊ शकते. आम्हाला निसर्गामधून ते समजतं की तो निर्माता आहे, त्याचं सामर्थ्य तो प्रगट करतो निसर्गामध्ये. त्यावरून आम्हाला देवाच्या सामर्थ्याची जाणीव होते. आम्हाला जे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात त्यामधून देव कोण आहे याचा अनुभव आम्ही घेऊ शकतो की तो प्रेमळ आहे, तो आम्हाला मदत करणारा आहे, तो आम्हाला मार्ग दाखवणारा आहे. अशा प्रकारे आमचा वैयक्तिक अनुभव असेल. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की देव त्याच्या वचनाद्वारे आम्हाला प्रगट करतो. उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकापासून ते प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत 66 पुस्तकांमध्ये देव स्वतःची ओळख मानवाला करून देत आहे. देवाचं वचन हे सर्वात प्रभावी, सर्वात खात्रीलायक अशी गोष्ट आहे की जी आम्हाला देवाची ओळख करून देते. आणि म्हणून आम्हाला जर देवावर विश्वास ठेवायचा आहे, देवाचा अनुभव घ्यायचा आहे, तर सर्वप्रथम आम्हाला देवाच्या वचनाकडेच वळावं लागेल. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये त्याच्या अनुभवांपेक्षा देवाचं वचन हा त्याचा मोठा आधार आहे. द वर्ड ऑफ गॉड इज द फाउंडेशन ऑफ आवर फेथ. आमच्या विश्वासाचा पाया हा देवाच्या वचनावर आधारित आहे. उत्पत्ती 1:1 मध्ये आपण काय पाहतो? प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केले. आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो की देवाने हे निर्माण केले आहे. यापूर्वी आपण पाहिले इब्री लोकास पत्राच्या 11व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये की जर कोणी देवाकडे येतो तर देव आहे हा विश्वास त्याला ठेवायला पाहिजे. विश्वासाच्या द्वारे आम्हाला देवाची ओळख होते. आणि म्हणूनच या जगामध्ये 2 प्रकारचे प्रामुख्याने लोक आढळतात. एक म्हणजे देवावर विश्वास ठेवणारे आणि दुसरे जे देवावर विश्वास ठेवत नाहीत, ज्यांना आम्ही नास्तिक म्हणतो. जे देवावर विश्वास ठेवतात ते आस्तिक आहेत. जे देवावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना आम्ही नास्तिक म्हणतो. आणि जे देवावर विश्वास ठेवत नाही आणि त्यांचाही विश्वास अतिशय खंबीर आहे, बळकट आहे की देव नाहीच हा विश्वास ते ठेवतात. ते केवळ असं प्रतिपादन करत नाही, पण त्यांचा पक्का विश्वास आहे. मग त्या ठिकाणी स्वविश्वास आहे, पण तो विश्वास काय आहे की या जगामध्ये देव नाही. आणि मग वेगळ्या प्रकारे ते सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करतात. आम्हाला देव आहे हे सिद्ध करण्याची गरज नाहीये. देव आहे हे आम्हाला कोणाला पटवून द्यायची पण गरज नाही. आम्ही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. माझा देवावर विश्वास आहे का? आणि जर माझा देवावर विश्वास असेल तर त्या विश्वासामध्ये मी चालेन. होय, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष द्यायची आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आम्हाला पापांची क्षमा करण्यासाठी आला. त्यानं आपलं स्वतःचं बलिदान केलं. ही साक्ष आम्हाला जगाला द्यायची आहे. परंतु देव आहे म्हणून तुम्ही देवावर विश्वास ठेवा अशा प्रकारे आम्हाला कोणाला कन्व्हिन्स करायची गरज नाही. कोणाला खात्री पटवून द्यायची गरज नाही. कारण देव स्वतःच म्हणतो की मी स्वतःला प्रगट केलंय. देवानं स्वतःला मानवाला प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे की त्याला कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा. आम्हाला गरज नाही लोकांना सांगायची नाही नाही देव आहे तुम्ही विश्वास ठेवा. आमची जबाबदारी ही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवानं तारणाची योजना काय केली होती, तारणाची साक्ष आम्हाला द्यायची आहे. आज आपण अशा जगामध्ये राहत आहोत की जे देवावर विश्वास ठेवत नाहीत अशांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. ते असं म्हणतात की आमचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. काय हरकत नाही, त्यांना तो अधिकार आहे, त्यांना ते स्वातंत्र्य आहे. देवानं आम्हा सर्वांना निर्माण केलेलं आहे, परंतु आम्हाला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. देवावर आम्ही विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे प्रत्येकानं ठरवायचं आहे.
त्या बाबतीमध्ये आम्ही दुसऱ्यांवर जबरदस्ती नाही करू शकत. आणि आज जगामध्ये जे देवावर विश्वास ठेवत नाहीत, जे नास्तिक आहेत, यांची संख्या प्रचंड वाढत आहे. विशेषतः पाश्चिमात्य देशामध्ये कदाचित ते बहुसंख्येने आहेत, मोठ्या संख्येने ते लोक आहेत आणि त्यांचा प्रभाव समाजावर घडत आहे. पहा, अमेरिकेमध्ये त्यांची जी करन्सी नोट असते, त्यांचं जे नाणं आहे, त्याच्यावर काय लिहिलेलं असतं? इन गॉड वी ट्रस्ट. परंतु त्याच्या विरुद्ध पुष्कळ जे नास्तिक आहेत त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि ते म्हणतात की हे चुकीचं आहे, आमचा देवावर विश्वास नाहीये आणि त्यासाठी हे सर्वजण खूप प्रयत्न करत आहेत. प्रभूची स्तुती असो की डोनाल्ड ट्रम्प सारखे प्रेसिडेंट आहेत की जे म्हणतात की मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि येशू ख्रिस्त माझ्यासाठी महत्वाचा आहे. परंतु आज अनेक देशांमध्ये अशी परिस्थिती आहे की देवाविषयी तुम्हाला बोलण्यासाठी सुद्धा चोरी आहे. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये तुम्ही शाळेमध्ये प्रार्थना नाही करू शकत, तुम्ही बायबल नाही वाचू शकत. जरी यापूर्वी सर्व ख्रिस्ती शाळा होत्या, परंतु आज शाळांमध्ये तुम्हाला येशूचं नाव घेता येत नाही, बायबलचा उपयोग करता येत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आज संपूर्ण जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मी परवा वाचत होतो आणि छत्तीसगडमध्ये अनेक शाळांमध्ये आता तिथलं जे सरकार आहे किंवा तिथल्या काही संघटना आहेत की ज्या ख्रिश्चन शाळेमध्ये जातात, ख्रिस्ती शाळांमध्ये जातात आणि त्यांना धमकावतात की इथं बायबल वाचायचं नाही, ख्रिस्ती गाणी गायची नाही, ख्रिसमस सेलिब्रेट करायचं नाही. आणि एका शाळेच्या प्रिन्सिपलने असं सांगितलं की गेली 2 वर्ष आम्ही शाळेमध्ये ख्रिसमस सेलिब्रेट करू शकत नाही. पहा, खरं म्हणजे हे जे लोक आहेत ते नास्तिक नाही आहेत, ते आस्तिक आहेत. पण त्यांचा आग्रह काय आहे की आम्ही जो म्हणतो त्याच देवावर विश्वास ठेवायचा, दुसरा कोणता देव नाही, त्याचा तुम्ही प्रसार करायचा नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. तर अशा प्रकारची परिस्थिती आज जगामध्ये आहे. आम्ही म्हणतो की देवावर माझा विश्वास आहे, परंतु खरोखर जेव्हा आम्ही असं म्हणतो त्यावेळेस त्याची किंमत भरून देण्याची आमची तयारी आहे का? आज केवळ भारतामध्ये नाही, परंतु जगातील अनेक देशांमध्ये देवावर विश्वास ठेवण्यासाठी अनेक विश्वासणाऱ्यांना फार मोठी किंमत भरून द्यावी लागते. आय बिलीव्ह इन गॉड, मी देवावर विश्वास ठेवतो असं जेव्हा मी म्हणतो, त्यासाठी माझी तयारी आहे का किंमत भरून द्यायची? मी खरोखर माझ्या विश्वासामध्ये इतका बळकट आहे का की जर उद्या माझ्यावर संकट आली, जर मला त्यासाठी त्रास झाला, तरी सुद्धा मी म्हणेन का की मी देवावर विश्वास ठेवतो? पुढे आपण या प्रशितांच्या मतांगीकारामध्ये असं म्हणतो, सर्व शक्तिमान देव जो बाप, देव म्हटल्यानंतर बाप, तो माझा पिता आहे. देव पिता याच्यावर मी विश्वास ठेवतो. देवाची ओळख पवित्रशास्त्रामध्ये आपल्याला जी होते ती म्हणजे तो आमचा स्वर्गीय पिता आहे. आम्ही हे सर्व मान्य करतो की देवानं आम्हा सर्वांची निर्मिती केलेली आहे, देवानं सर्व मानवजात निर्माण केलेली आहे आणि म्हणून तो आमचा निर्माता या दृष्टिकोनातून आमचा सर्वांचा पिता आहे. आता पवित्र शास्त्रामध्ये देवासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरलेल्या आहेत, वेगवेगळे रूपकं वापरलेले आहेत. जसं तो उत्तम मेंढपाळ आहे, जुन्या काळामध्ये तो राजा आहे, तो संदेष्टा आहे. अशा प्रकारे देवासाठी वेगवेगळे रूपकं वापरण्यात आलेले आहे. स्तोत्र 23 मध्ये आपण पाहतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हे अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं रूपक आपल्याला देवाविषयी पाहायला मिळतं. परंतु देव आमचा पिता आहे हे जे रूपक आहे ते सुद्धा अत्यंत प्रभावीपणे आणि स्पष्टपणे आपल्याकडे येतं हे आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की देव माझा पिता आहे, त्याचा अर्थ जगामधील आमचे जे नातेसंबंध आहेत त्याच्यावरून आम्हाला देवाबरोबरचं नातेसंबंध हे समजण्यास मदत होते. या जगामध्ये आम्हाला एक पिता आहे आणि त्या पित्याला आम्ही ओळखतो, त्या पित्याबरोबर आमचे नातेसंबंध आहे आणि म्हणून देवाला जेव्हा आम्ही पिता म्हणतो त्यावेळेस तो कोण आहे याच्याविषयी आमच्या मनामध्ये काहीतरी गोष्टी आहेत, काही कल्पना आहेत. मत्ते 7:9-11 या ठिकाणी या जगातील पिता आमच्यासाठी काय काय करतो याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग तिथं हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की जर जगिक पिता तुमच्यासाठी हे करतो तर स्वर्गीय पिता तुमच्यासाठी कितीतरी अधिक करेल. जगिक पित्याबरोबर तुलना करून स्वर्गीय पिता आमचा देव जो बाप हा किती चांगला आहे याचं चित्र आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. पवित्र शास्त्रामध्ये
देवाचं जे चित्र आपल्याला जुन्या करारात आणि नव्या करारामध्ये आढळून येतं, तर तो आपला पिता आहे हे चित्र आपल्याला स्पष्ट दिसतं. पण त्याचबरोबर तो मातेप्रमाणे सुद्धा आहे. मातेप्रमाणे तो आमची काळजी घेतो, मातेप्रमाणे तो आमच्यावर प्रेम करतो, हा सुद्धा विचार आपल्याला जुन्या करारामध्ये आढळून येतो. अर्थात आज मंडळांमध्ये काही विचारवंत असं म्हणतात की गॉड माय फादर, गॉड माय मदर. पवित्र शास्त्रामध्ये अशा प्रकारे देवाला माझी माता आहे अशा शब्दांमध्ये आपल्याला तसं आढळून येत नाही. पण तो हा विचार निश्चित आहे. देव हा आमच्या पित्याप्रमाणे आणि मातेप्रमाणे आहे. तो त्या प्रकारे आमची काळजी घेतो. पण जगातील ज्या कल्पना आहेत त्या मर्यादित आहे. देव हा ह्या सर्व कल्पनांच्या पलीकडचा आहे आणि म्हणून देव जो आहे तसाच आपल्याला त्याचा अनुभव घ्यायला हवा. देव आमचा खरा पिता कसा होतो? रोमकरास पत्राचा 8 अध्याय 14 आणि 15 वचन आपण पाहूया. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाची मुलं झालो आहोत आणि म्हणून आपण देवाला हाक मारू शकतो अब्बा आणि बापा. हे नातेसंबंध प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानामुळं आम्हाला मिळालेले आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही वैयक्तिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस या आध्यात्मिक नातेसंबंधाची सुरुवात होते. पहा, या जगामध्ये देवाने आम्हाला निर्माण केलं म्हणून आम्ही देवाची लेकरं आहोत, परंतु आम्ही पापामध्ये जन्मलो. आमचा पापांमध्येच नाश होईल. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हा आम्ही देवाची मुलं होतो. योहान शुभवर्तमानामध्ये अगदी स्पष्ट सांगितलं नाही का? 1 अध्यायाची 11 ते 13 ही वचनं. जे त्याचे स्वतःचे म्हणजे यहुदी लोक त्यांच्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. आम्ही देवाची मुलं कसं होतो? ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो. माझ्या जीवनामध्ये झालं आहे का? होय, मी ख्रिस्ती घरामध्ये जन्मलो असेल, ख्रिस्ती मंडळीमध्ये वाढलो असेल, मी ख्रिस्ती समाजामध्ये पुढारी पण झालो असेल, मी पाळक पण झालो असेल, परंतु वैयक्तिकरित्या पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला माझं जीवन मी समर्पित केलं आहे का? त्याला मी माझा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारला आहे का? तो माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे की जेव्हा मी देवाचं मूल होतो. आपण अशा प्रकारे देवाचं मूल झाला आहात का? आणि जर असं झालं असेल तरच तुम्ही देवाला आपला पिता म्हणू शकता. केवळ ख्रिस्ती घरात जन्म झाला, मंडळीमध्ये वाढला म्हणून तुम्ही देवाला पिता म्हणून नाही हाक मारू शकत. जितक्याने त्याचा स्वीकार केला म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यानं देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. हा अधिकार देवापासून आम्हाला प्राप्त होतो. तो सर्वांसाठी नाही आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना देव हा अधिकार देतो. अशा प्रकारे देव जो बाप माझा पिता झाला आहे का? या पहिल्या आर्टिकलमध्ये, पहिल्या विधानामध्ये तिसरा जो शब्द आहे सर्वशक्तिमान, ऑलमायटी. आज जगामध्ये अनेक लोक देवाला ऑलमायटी म्हणतात. ते देवाला देव म्हणत नाहीत किंवा वैयक्तिक नाव देत नाहीत. ते फक्त म्हणतात ही इज ऑलमायटी, म्हणजे तो सर्व समर्थ आहे. ते मान्य करतात की ही जी कोणती शक्ती आहे देव म्हणणारी तिला सर्व अधिकार आहे, परंतु तो अधिकार आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये ते मान्य करतात का हा प्रश्न आहे. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देव सर्व समर्थ आहे त्यावेळेस आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवतो. आम्ही आपला विश्वास जाहीर करतो की होय, तो सर्व काही करण्यास समर्थ आहे. ज्यावेळेस देवदूतानं मरीला दर्शन दिलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची वार्ता तिला सांगितली, त्यावेळेस तिने हा प्रश्न केला आहे की कसं शक्य आहे. त्यावेळेस देवदूताने काय उत्तर दिलं? देवाबरोबर कोणती गोष्ट अशक्य नाही. देवाचं सामर्थ्य हे अमर्यादित आहे.
आणि देवाचा हा गुण आपण आपल्या या विधानामधून जाहीर करतो. पवित्र शास्त्रामध्ये अगदी उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत देव आपलं सामर्थ्य कसं प्रगट करतो हे आपल्याला पाहायला मिळतं. निर्मितीमध्ये त्याचं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळतं. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्यांची सुटका झाली अद्भुत रीतीनं, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य देवाने त्यांना प्रगट केलं. अरण्यामध्ये वाटचाल करत असताना सुद्धा देवाने त्यांचं संरक्षण केलं. ज्यावेळेस वचनदत्त भूमीमध्ये ते आले, त्यावेळेस वचनदत्त भूमीमध्ये त्यांना शक्ती नसताना, त्यांची ती क्षमता नसताना सुद्धा देवानं त्यांच्या शत्रूंवर त्यांना विजयी केलं आणि देवानं आपलं सामर्थ्य प्रगट केलं. अशा प्रकारे संपूर्ण जुन्या करारामध्ये देवाचं सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळतं. आणि जेव्हा आपण नव्या करारामध्ये येतो त्यावेळेस देव या पृथ्वीवर येतो आणि आपलं सामर्थ्य प्रगट करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, हे आम्ही पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त एक मानव म्हणून जन्माला आला, परंतु त्यानं देवाचं सामर्थ्य प्रगट केलं. ज्यावेळेस तो रोग बरे करत होता, ज्यावेळेस समुद्र खवळलेला होता आणि त्याने तो शांत केला, त्यावेळेस तो सामर्थ्यवान आहे, देव सर्वशक्तिमान आहे, हे त्यानं आपल्या जीवनामधून सिद्ध केलं. पण देवाच्या सामर्थ्याचा सर्वात मोठा पुरावा, सर्वात उत्तम उदाहरण जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर ते ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्यावेळेस त्यानं मरणावर विजय मिळवला. तो मरणामध्ये राहिला नाही. तिसऱ्या दिवशी त्याने मेलेल्यावर विजय मिळवला, मरणावर विजय मिळवला आणि तो किती सामर्थ्यवान आहे हे त्यानं सिद्ध केलं. आणि आज देवाचं सामर्थ्य, त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दाखवत आहे. पहिल्या मंडळीची स्थापना जी झाली प्रेषितांच्या कृत्यामध्ये, ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झाली आणि तेव्हापासून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मंडळीच्या द्वारे देव आपलं सामर्थ्य प्रगट करत आहे. आज तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे देव हा सर्वशक्तिमान आहे हे तो सिद्ध करत आहे. त्यासाठी आपण स्वतःला देवाच्या हातामध्ये उपलब्ध केलं आहे का? देवाची इच्छा आहे की या संपूर्ण जगाला त्याने हे दाखवून द्यावं की तो किती शक्तिमान आहे, तो सर्व शक्तिमान आहे. पण त्यासाठी कदाचित तो तुमची आणि माझी वाट बघत आहे. माझ्या जीवनामध्ये तो सर्व शक्तिमान आहे याचा अनुभव जेव्हा मी घेतो तेव्हा माझ्याद्वारे इतरांना सुद्धा तो अनुभव येतो. पहा, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आमच्या शब्दामध्ये सामर्थ्य नाही आहे पण पवित्र आत्मा आमच्या प्रार्थनेचा उपयोग करतो आणि चमत्कार करतो. आज रोग बरे होतात. आज अनेक अद्भुत गोष्टी देव आपल्या सेवकांच्या द्वारे, आपल्या लोकांच्या द्वारे घडवून आणत आहे, कारण देव हा सर्वशक्तिमान आहे. तुम्ही देव सर्वशक्तिमान आहे याचा अनुभव घेतला आहे का? मग तुम्ही त्याची साक्ष देत आहात का? ज्यावेळेस आपण हे जाहीर करतो, सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्यावर मी विश्वास ठेवतो, त्यावेळेस तो विश्वास केवळ शब्दानं नाही पण तो आमच्या जीवनामधून, आमच्या कृतीमधून आम्ही प्रगट करत आहोत का? देव सर्वशक्तिमान आहे, तो माझा पिता आहे याचा अनुभव जर तुम्ही घेतला आहे तर कदाचित आज तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत की ज्यांना हे सत्य प्रगट होण्याची गरज आहे. तोच अनुभव त्यांच्या जीवनामध्ये यावा याची गरज आहे आणि त्यासाठी कदाचित देव तुम्हाला आणि मला बोलवत आहे. आपण तयार आहोत का? देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस. प्रभू, तुझं जिवंत वचन आज तू आमच्याकडे आणलं आहे. त्या वचनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभुदेवा, या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करावं, आम्ही तुझं वचन ऐकावं, त्याला प्रतिसाद द्यावा, तुझं आज्ञापालन आम्ही करावं. यासाठी प्रभू तुझी कृपा तू आम्हा सर्वांना लाभू दे. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी कृपा, तुझी शांती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांच्या सर्व संकटामधून प्रभू तू त्यांना बाहेर काढ. आज आम्ही विशेष रीतीने प्रार्थना करतो प्रभू, आमच्या देशामध्ये जे वातावरण आहे, अनेक स्त्रियांवर, लहान लेकरांवर, मुलींवर, मुलांवर अत्याचार होत आहेत, अनेकांची हत्या केली जात आहे. प्रभू तू दया कर, कृपा कर. जे सर्व असहाय्य आहेत प्रभू तू त्यांचा पाठीराखा हो, तू त्यांचं संरक्षण कर, त्यांना तू सुरक्षित ठेव. हा देश स्त्रियांसाठी, लहान मुलामुलींसाठी अत्यंत सुरक्षित देश व्हावा
यासाठी प्रभू आम्ही तुला विनंती करतो. ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे, मणिपूर, युक्रेन, पॅलेस्टाईन, इस्रायल, प्रभू या सर्व देशांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू तुझी शांती त्या ठिकाणी तू प्रस्थापित कर. या सर्व निरपराध लोकांचं संरक्षण कर, त्यांची तू काळजी घे. प्रभू ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांना तू आजपर्यंत सांभाळलंस, चालवलंस. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही प्रार्थना करतो. त्यांचं येणारं आयुष्य अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांच्या जीवनाद्वारे तू अनेकांना आशीर्वाद दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. प्रभू या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांना सांभाळ, सुरक्षित ठेव आणि तुझी भक्ती आणि आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी तू आम्हाला एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा त्याला आलेवर तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला द्या अनंत प्रियजन हो, आजची उपासना आवडली. उपासनेमधून प्रभू तुमच्याशी बोलला, त्यानं तुम्हाला आशीर्वाद दिला, त्यानं तुम्हाला काही खडसावून सांगितलं. त्याच्यावर रागावू नका, तो तुमच्यावर प्रेम करतो म्हणूनच तो बोलतो. आता ते आचरणात आणूया आणि प्रभूचं गौरव करूया. प्रियजन हो, उपासनेची लिंक आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना पाठवा, त्यांना आशीर्वाद मिळू द्या. आणि जसं मागे सांगितलं, ही उपासना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.